नमस्कार. तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बनवतोय मिसळपाव. त्यासाठी आपण सर्वात अगोदर मोड आलेली मटकी भाजून घेऊया. मिसळची भाजी बनवताना अशी खूप मोड आलेली मटकी घ्यायची. मिसळ खूप छान होते त्याची. बघ कशी मोड आलेत. आपण आता ती काढून घेऊयात सगळी. भाजून घेतलेली मटकी स्वच्छ अशी धुवून घेऊयात. मिसळची भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथं 2-3 या आकाराचे कांदे लागणार आहेत. आपण कांदा कट करून घेऊया. इथे मी टोमॅटो नाही वापरत. कोथिंबीर देखील बारीक करून घेऊया. तुम्हाला जर टोमॅटो वापरायचा असेल तर वापरा. इथं जे मी मिश्रण बनवणार आहे ते पाट्यावरती वाटणार आहे. त्यासाठी 2 कुड्या लसणाच्या घेतल्यात. हा साधा लसूण आहे. 2 आल्याचे तुकडे घेतलेत. कोथिंबीर आणि बारीक करून ठेवलेला खोबऱ्याचा खीस. आलं चेचून घेऊया. हे सगळं मिश्रण थोडंसं चेचून घेऊया आणि मग वाटून घेऊया. मिक्सर असेल ना तरीसुद्धा काही पदार्थ हे पाट्यावर वाटलेल्या मिश्रणाचे खूप छान होतात. काढून घेऊया आता आपण. यासाठी लागणारे हळद, जिरं, मीठ, मिसळ मसाला, लाल तिखट आणि घरची चटणी. मिसळ बनवायला घेऊया. त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवूया. त्याच्यामध्ये 3 पळी तेल टाकूया. मिसळ अशी तर्रीबाज व्हायला हवी ना. आता आपण कांदा टाकून घेऊया त्याच्यात. कांदा थोडासा परतला की त्याच्यात जिरं टाकूया आणि मग हळद टाकूया. सुरुवातीला हळद नाही टाकायची. परतून झाले. आता हे वाटलेलं पाट्यावरचं मिश्रण ते पण ह्याच्यात टाकूया आणि हेही मिनिटभर परतून घेऊया. आता आपण जे मसाले घेतले होते ते एक करून सगळं टाकूयात यात. लाल मिरची पावडर मी इथं रंगासाठी घेतली आणि घरगुती जी चटणी आहे ती तिखटासाठी घेतली. मटकी टाकून छान असं परतून घेऊयात. छान असं एकजीव झालं की मग त्याच्यात पाणी टाकूया. मसाल्यांचा वासच खूप छान येतो या सगळ्या. मटकी शिजवून घेऊया. बघा आता उकळी पण आली आहे आणि मटकी पण आपली शिजलेली आहे. प्लेटिंग करायला घेऊया आपण. इथं मी एक प्लेट घेतली आहे. त्यात छोटीशी डिश घेतली आहे. हॉटेलमध्ये देतात ना तशी. बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. लिंबाची एक फोड घेऊया. मिसळीसाठी आपल्याला फरसाणा लागणार आहे. तो या डिशमध्ये घेऊया काढून. आता बनवलेली मटकीची भाजी आहे ती या फरसाण्यावर काढून घेऊया. झणझणीत तिखट अशी भाजी दिसते याच्यावर. आणि आता यावर लाल भडक तिखट तर्रीबाज अशी तर्री आता त्याच्यावरती टाकूया. पाव घेऊयात. हॉटेलमध्ये गेल्यावर असा कट मागतो बघा आपण. तर हा तर्रीचा कट टाकूया.
आता त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेऊया. लिंबाची फोड टाकूया आधी. आपण हॉटेलमध्ये गेल्यावर कसं डिशमधनं त्या प्लेटमध्ये मिसळ काढतो तशी काढून घेऊयात. आपली तिखट झणझणीत पाट्यावरच्या वाटणाची अस्सल सातारी मिसळ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.